मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या एका YouTube व्हिडिओवर खाली एका तरुणानं आक्षेपार्ह कमेंट केल्यानं कोपरगाव सकल मराठा समाज आक्रमक झाला असून समाजाच्या वतीनं कोपरगाव तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देऊन सदर कमेंट करणाऱ्या तरुणावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी कोपरगाव सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2025 रोजी माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं परभणी येथे सर्वपक्षीय मूक मोर्चा चालू असताना त्यांच्या भाषणाच्या दरम्यान ABP माझा न्यूजवर लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या याच्यावर प्रसाद दत्तात्रय चकोर हा राहणार कुंभारी यांनी माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह कॉमेंट करून आणि शिवीगाळ असे कॉमेंट्स टाकलेले आहे। त्या संदर्भात आम्ही आज कोपरगाव शहर तालुका पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेले आहे। सदर हा इसम हा कुंभारी येथील रहिवासी असून याचे अनेक प्रकारचे अवैध धंदे त्याच्या म्हणजे जिल्हा परिषद शाळेपाशी दारूचा अड्डा आहे त्याचा। तर आमची पोलीस स्टेशनला व तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर आमची अशी विनंती आहे का सदर अशा इसमावर या गावगुंड प्रवृत्तीच्या इसमावर तर कठोरात कठोर कारवाई करावी व त्याला त्यांनी अटक केलेली आहे आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी। याच्याने काय होऊ राहिलं, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम होऊ राहिले। माननीय जरांगे पाटील हे मराठा समाजाचे आराध्य दैवत आहे। कोणी पण कायदा हातात घेण्याचे करू नये। गावगाड्यामध्ये आपण 18 पगड जाती सगळे एक आहोत। माननीय छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं। त्या पद्धतीने आपण गावामध्ये सर्वजण एकत्र राहतो याचं सर्वांनी लक्षात घ्यावे व आणि इथून पुढे ज्या घटना होत आहे याला कुठेतरी आळा बसावा, असं कठोरात कठोर कारवाई करावी। म्हणजे इथून पुढे अशी घटना कोणी करणार नाही किंवा कारवाई हे करणार नाही याची आम्ही तालुका पोलीस स्टेशनला PI साहेबांना विनंती करतो। दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी मनोज जरांगे पाटलांची सभा चालू असताना आमच्या गावातील एक इसम प्रसाद चकोर नामक त्यांनी सदरील लाईव्ह व्हिडिओवर घाणाची कमेंट केलेली आहे। ग्रामीण भागाने गावगाडा ज्यावेळेस चालतो त्यावेळेस सर्व समाज एकत्र येऊन चालत असतो, पण असे काही विचित्र विचाराचे माणसं आहेत त्याच्यामुळे याला कुठेतरी कलंक लागतो आणि सदरील इसमावर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही आज ग्रामीण पोलीस स्टेशन आलो। साहेबांना निवेदन दिलं, साहेबांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली। त्याच्याबद्दल आम्ही सर्व समाजाच्या वतीने ग्रामीण पोलीस स्टेशनचे आभार मानतो। इथून पुढे अशी घटना घडू नये अशी मी सर्वांना विनंती करतो। काल कुंभारी या गावामध्ये अशाच प्रकारच्या यूट्यूब चॅनलवरती आलेल्या व्हिडिओवरती एक नागरिकांनी कमेंट केलेली होती। त्या अनुषंगाने आपण पोलीस स्टेशनला NC दाखल केलेली आहे आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केलेली आहे। माझं गाव चॅनलसाठी प्रतिनिधी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।